श्रीमंत गंगाधर पंत. आई 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 व्हॉट वेपन? पेपर आता कुठे लढायला जाणार आहात? इंग्लिशचा प्रॉब्लेम. अगं म्हणजे मी विचारते काय झालं. हॅपन हॅपन कशाला चुकीचं इंग्लिश बोलता? तुझ्याशी बोलतेय ना हे नशीब समज. हो मी काही गाव गप्पा मारायला आले नाहीये. माझं तुमच्याकडे एक काम आहे. एक काम? इथे घरात भरपूर काम आहेत आणि तू एक कामाचं काय घेऊन बसलीयस? आई तुम्ही माझ्याशी कधीही नीट का नाही बोलत? कारण माझ्या मुलांनी माझ्या मर्जी विरुद्ध तुझ्याशी लग्न केलंय. मग त्याला ओरडा ना, माझ्यावर का राग काढताय? कारण तू त्याला सांगायला हवं होतंस की नको बाबा तुझ्या आईला आवडत नाही ना तर तू नको करू माझ्याशी लग्न. पण नाही, मी कसं सांगणार? मलाही त्याच्याशी लग्न करायचंच होतं ना. ते सगळं जाऊ दे, मला आधी सांगा आपलं रेशन कार्ड कुठं आहे? रेशन कार्ड कशाला हवंय तुला? माझं नाव कापायचंय त्याच्यातून. आज माझं नाव कापशील, उद्या कदाचित मलाच कापशील. अहो नाही आई, माझ्या मैत्रिणींनी मला दुबईला तिच्या घरी बोलवलंय. ती तिकीट सुद्धा पाठवणार आहे, पण त्यासाठी पासपोर्ट लागतो. मी या पासपोर्ट ऑफिस मध्ये गेल्यावर सांगितलं तुला रेशन कार्ड लागेल, म्हणून विचारते आपलं रेशन कार्ड कुठं आहे? हा रेशन कार्ड ना 26 जुलैच्या पुरात वाहून गेलं. असं कसं वाहून गेलं? वाचवलं का नाही? लोकांनीच मला वाचवलं. तुम्हाला? मी अशी वाहत जात होते, लोकांनी असं खेचून मला बाहेर काढलं. काय सांगू तुला, मी रेशन कार्ड वाचवू नाही शकले. खूप दुःख होतं मला त्याचं. मी श्रीमंताला 1000 वेळा सांगितलं जा बाबा जाऊन रेशन कार्ड काढ, पण नाही, माझं काही ऐकणारच नाही. तुला जायचंय ना मैत्रिणीकडे दुबईला, तू जा आणि काढ. का रागावलीस का? मला सांग 26 जुलैचा पूर्वी किती वर्ष झाली? जनरल नॉलेजची टेस्ट घेण्याची वेळ आहे काही? मी जनरल नॉलेजची टेस्ट घेत नाहीये, मी तुला जाब विचारते. जाप? पूर काय मी आणला तो ना? हे बघ तू. बरं 4-5 वर्षांपूर्वी आला असेल पूर. मग 4-5 वर्षात साधं एक रेशन कार्ड नाही बनवून घेता आलं तुला? रेशन कार्ड ते कशाला लागतं? डाळ तांदूळ साखर तर आपण दुकानातून आणतो. प्रश्न डाळ तांदूळ साखरेचा नाहीये. अरे रेशन कार्ड म्हणजे आपण आपल्या देशाचे नागरिक असल्याचा एक पुरावा असतो. बांगलादेशी पण मुंबईत आल्यावर पहिल्यांदा रेशन कार्ड बनवतात. हो तसं 1-2दा पुरावा म्हणून मला लागलं होतं रेशन कार्ड. कधी? एकदा ना मी डोंबराचा खेळ बघत होतो आणि मी टाळ्या वाजवल्या तर पोलिसांनी मला तालिबानी म्हणून पकडून नेलं. तेव्हा मला पुरावा म्हणून दाखवावं लागलं होतं रेशन कार्ड. तू मला सांगितलं नाहीस कधी? अगं मस्करी केली मी एवढी इथे चिडले आणि तुला मस्करी सुचते? अगं सोना सॉरी 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 बाबा सॉरी. अगं मला 1-2 फुटकळ कामासाठी लागली होती रेशन कार्डची गरज. मी बनवायला पण गेलो होतो पण तिकडे जाम गोंधळ होता, मग पुन्हा नाही गेलो मी. तुझ्यामुळे मला दुबईला जायला नाही मिळणार आता. अगं पण त्यासाठी पासपोर्ट लागतो. त्यासाठी रेशन कार्ड लागतं. ते तर आहेच. कुठे आहे? ते तर आहेच म्हणजे बनवायला लागेल. ते सुद्धा मला. कारण मलाच गरज आहे सगळ्याची. सोना सोना तू रेशन कार्ड बनवायला जाशील ना, मी त्यात स्वतःचं नाव टाकशील ना तेव्हा त्यातून आजोबांचं नाव कट कर. वा वहिनी वा, मस्त आहे सगळा टाइमपास. टाइमपास? हा नाही हे शिधा वाटप केंद्र वगैरे मी पहिल्यांदा बघतो ना सगळं. मी तुला इथे पर्यटन स्थळ म्हणून आणलेलं नाहीये. पण मला आणलं ते तुम्ही बरं केलं. का? आता माझी बोल बच्चनगिरी कशी कामाला येते ते बघा इथं. कसली गिरी? स्किल वहिनी, स्किल बोलण्याचं स्किल. माझं स्किल असं आहे ना समोरचा लगेच इम्प्रेस. माझी कामं यू 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 होतात. मग स्वतः कधीच कुठलंच काम का नाही करत आपण? हा ते महत्वाचं आहे, पण पहिल्यांदा स्किल नंतर काम नाही का? काम करूया चला. एक्सक्यूज मी. नाही नाही मी म्हात्रे हो. नाही एक्सक्यूज मी मिस्टर म्हात्रे. इंग्लिश बोलायचं नाही, सरकारी कचेरी काय बोलायचं ते मराठीत बोलायचं. अच्छा म्हणजे जमत नाही ते सरळ सांगा ना. अभिमान आम्हाला ना रेशन कार्ड करायचंय नवीन. नवीन? हा. का जुनं कुठं गेलं? कारण ते विकलंय. नाही 26 जुलैला एकदा पूर आला होता, आठवतोय का तुम्हाला? हा माहितीये, त्यात माझी सासूबी वाहून गेली होती माझा. सो लकी माझी वाचली. वहिनी काहीतरी महत्वाचं बोलतोय ना मी त्यांच्याशी. तर 26 जुलैला जो पूर आला होता त्याच्यामध्ये आमचं रेशन कार्ड वाहून गेलं, म्हणून आम्हाला नवीन बनवायचं. आयला कमाल झाली. पूर येऊन किती वर्ष झाली? आतापर्यंत तुम्ही काय पाणी काढत होता का गजर लावून झोपला होता? हो गजर लावून झोपलंच होतं. ते काय झालं एवढे दिवस गजर वाजलाच नाही, तो आज वाजला म्हणून आम्हाला जाग आली. एक तर आम्ही तुमची सगळी कामं करायची आणि तुम्ही असं उद्धटासारखं आमच्याशी वागायचं. बाई ह्यो माणूस आहे ना तुला 150 आहे बघा. अहो तुमचं जे वाजणारं काम असेल ना त्या कामाला या चालत्या फिरत्या शनीमुळं नष्टर लागल. माझा ऐकायला फुटवा. शनी बिनी कोणाला म्हणतो? काय बोलतो तू? अभिमान अरे गबस ना, आपलं काम व्हायचंय. काय तुझी काय ती बोल बच्चनगिरी. हा पास कर आणि चल. बुड्ढा हो का तेरा बाप? ऐ साला
चिकू, आपण त्या मॉलमध्ये जाऊया का रे? कुठल्या काय? नेहमी नाही का आपण त्या मॉलमध्ये जातो, शॉपिंग करतो आणि एसीची हवा खातो आणि परत येतो. चल ना रे जाऊया. प्रत्येक वेळी तू नाही काय म्हणतोयस? अहो आम्हाला जरा नवीन रेशन कार्ड हवंय. मला दिसत नाही मी फोनवर बोलते. अहो पण आमचं महत्वाचं काम आहे. अहो माझं सुद्धा महत्वाचं काम आहे. माझा बॉयफ्रेंड आहे ना, तो माझ्याबरोबर शॉपिंगलाच येत नाहीये. तुम्ही समजावा ना त्याला. मी काय समजावणार, आमची ओळख पण नाहीये. समजवण्यासाठी ओळख कशाला हवी आहे? त्याचा ना कॉन्फिडन्सच संपलाय हो. यांच्याशी अफेअर म्हटल्यावर काय होणार त्याचं? गप्पा बसा. मॅडम मॅडम प्लीज समजावा ना. अहो मी काय सांगणार. त्याला सांगा ना, गर्लफ्रेंड बरोबर शॉपिंगला जाणं किती गरजेचं असतं. तुम्ही कशा तुमच्या बॉयफ्रेंड बरोबर शॉपिंगला जाता? आज बघा तो तुमच्या बरोबर रेशनिंग कार्ड ऑफिसला आलाय. हो हा धीर आहे माझा. अभिमान नाव आहे माझा, अभिमान. हो मानलं तो तुमचा धीर आहे. पण तुम्ही बॉयफ्रेंड बरोबर कधीतरी शॉपिंगला जातच असाल ना? माझा नवरा मला शॉपिंगला नेतो. हा बरोबर आहे. पण बॉयफ्रेंड बरोबर कधीतरी जात असाल ना? काय बोलताय तुम्ही? आता बॉयफ्रेंड कुठला आला नवरा नेतो म्हटल्यानंतर? हॅलो, हे बघा आपली काही ओळख नाहीये, तुम्ही जे कोणी असाल ते. पण एक लक्षात घ्या, या बाईच्या नादाला लागू नका. ही बाई तुम्हाला भिकेला लावेल, रस्त्यावर आणेल. चल रे. पेरू चिकू जाऊया ना रे शॉपिंगला. भाऊ 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 हो. कोण भाऊ? तुम्ही भाऊ. हो भाऊ कोणाला म्हणताय भाऊ? तुम्हाला एवढं रागवायला काय झालं? रागू नको तर काय करू? मला चांगलं ठाव आहे, जे पुरुष बायांना आवडत नाही ना त्यांना ते डायरेक्ट भाऊ असं म्हणते ती. मला सांगा फॉर एक्झाम्पल, त्या जॉन अब्राहमला तुम्ही भाऊ असं म्हणणार आहे का सांगा? म्हणजे हे जॉन बर का वहिनी? बरं तुम्हाला जॉन अब्राहम म्हणतो, ठीक आहे. काय राव, तुम्ही तर माझी शाळा घ्यायला लागलात. हे बघा, तुम्हाला जर मला काय म्हणायचंच असेल ना तर प्रेमानं ए अरुण असं म्हणा. बोला काय काम आहे? मला एक सांगा, ती बाई जी रिसेप्शनवर बसली आहे तिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? तिचा प्रॉब्लेम एकच आहे, लव्ह ट्रँगल. हा साधारण कदा फोनला चिकटूनच असते, काहीच कामाची नाही. मग तुम्ही हे आम्हाला आधी का नाही सांगितलं की ती बाई काही कामाची नाहीये? या तुम्ही आधी आम्हाला विचारलंच कुठं की इथं कामाचा महत्वाचा माणूस कोण येते? बरं चुकलं आमचं. मग हे असं तुम्ही चूक करता आणि फुकटची आमची बदनामी होती ना. खरं म्हणजे त्या बेंडल बाईकडे तुम्ही जायलाच नको होतं. एवढं का येत ना तिच्यावर? बहुतेक ती याला भाव देत नसेल वहिनी. हो असं काय म्हणताय? अरे आठ आपण बाटली पाड्याचे राजे आहोत, राजे. आपण कधीच कोणाला भाव देत नाही. हा, ती बाई ना काहीच कामाची नाही, काहीच कामाची नाही. आता जर गप्पाशीर चौकशा करतोस तिच्या, मला तर सांगता या ऑफिस मध्ये नक्की कामाचं माणूस कोण आहे? आता कसं मुद्द्याचं बोललात बघा. या ऑफिस मध्ये सर्वात महत्वाचा कामाचा माणूस एकाच, प्रसाद पळुसले साहेब. हे कोण आहेत? महाजंबो शब्द कोड. कुठला रे तो शब्द? असं तंडारे शब्द माझे तो. एक्सक्यूज मी, हा इंग्लिश शब्द झाला, मी मराठी शब्द कोड सोडवतोय. काय करताय तुम्ही? सांगितलं ना शब्द कोड सोडवतोय मी. ड्युटीवर. काय करणार हो? घरी धुणी भांडी केर फरशी या सगळ्या कामांमधनं शब्द कोड सोडवायला वेळच होत नाही हो मला. या ऑफिस मधली सगळी माणसं एक जात काम चुकार आहेत. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू काय? काय झालं, गेला अर्धा तास एक शब्द आडला होता हो मला. कामाची टाळाटाळ करणारा याचं उत्तरच सापडत नव्हतं. ते उत्तर तुम्ही दिलं. काम चुकार. येस, शब्द कोड कम्प्लीट झालं. आता मला सिम कार्ड मिळणार. मला रेशन कार्ड हवंय. या शब्द कोडावर फक्त सिम कार्डच मिळतं. अहो मला नवीन रेशन कार्ड हवंय. अच्छा, असं? पण आम्ही फक्त या देशातल्या नागरिकांनाच ते देतो. मग आम्ही काही हिप्पी आहोत का? हे बघा, तुम्ही या देशाचे नागरिक आहात. हे कशावरून? अरे कशावरून म्हणजे काय? आम्ही या देशात जन्म घेतलाय, काही लोक आम्हाला ओळखतात. हो, आम्ही काही माणसं पुरावा म्हणून आणू शकतो जे आम्हाला ओळखतात. तुम्ही पैसे देऊन त्यांना खोटं बोलायला लावाल ना मग? असं कशाला करू आम्ही? अहो आमचं इथल्या मतदार यादीत नाव आहे. मी लाईट बिल सुद्धा आणलंय, मी त्याची कॉपी आहे. काय सांगताय? हे आहे? नाही नाही, एवढी डॉक्युमेंट्स खूप झाली. हा, मग नवीन रेशन कार्डामध्ये माझं नाव ऍड करायचंय आणि आजी सासऱ्यांचं नाव कट करायचंय. का? त्यांना का कट करताय? हा, ते आता या दुनियेत नाही. काय सांगताय? अहो मग कुठल्या दुनियेत राहतात ते? भानावर आला त्यांना.
असं काय करतात? ते ऑफ झाले. अहो ऑन करा त्यांना. पाटील ते काय बोलताय? गेले ते. कसं काय? ती ना फार कॉमेडी गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं? हा नीट नीट. अरे अभिमान, एकदा ना ते उठ. काही कॉमेडी वगैरे गोष्ट नाहीये. नॅचरल डेथ आहे त्यांची. हो मग त्यांचं डेथ सर्टिफिकेट घेऊन या. हा श्रीमंत कुठे निघालायस? शिकारीला. बंदूक कुठे आहे? मीच शिकार आहे हो. शिकारी माझी शिकार करणार आहे. शहाणपणा करू नकोस, नाहीतर फोटोत ना बाहेर येऊन सशासारखा मारेन तुला. सशासारखा? कुत्र्यासारखा म्हणणार नाही, कारण अजूनही मी कुत्र्याला घाबरतो, भीतो. पण सशाला मी अजिबात घाबरत नाही, म्हणून म्हटलं सशासारखा मारेन. आजोबा, मी बाहेर जात असताना तुम्ही नेहमी मला का त्रास देता हो? मी त्रास देतो? मी? तुम्ही मला त्रास देताय. आम्ही काय दिलाय त्रास? रेशन कार्डातून माझं नाव कट करण्याचा हा काय कट आहे तुमचा? आजोबा, तुम्ही आता मेलात की नाही? कशाला तुमचं नाव पाहिजे रेशन कार्डामध्ये? अरे इतिहासात माझी नोंद नाही झाली रे. अरे किमान रेशन कार्डावर तरी माझं नाव राहू दे रे. आजोबा काय बोलते तुम्ही? हे बघ, जगासाठी मी मेलोय, पण अजूनही माझा आत्मा अमर आहे. त्यामुळे माझं नाव रेशन कार्डावरनं काढायचं नाही. तुम्ही गप्प बसाव जरा. गप्प बसा? अरे नातोयस का वैरीस माझा? मला सांगतोस गप्प बसा? आजोबा बघा, मी तुमच्याशी असं बोलत बसतो ना, मग सगळे लोक मला वेडा समजतात हो. तुम्ही आता मेलात नाही तर आम्हाला सुखानं जगू दे ना हो. जगा जगा, सुखाने जगा, पण लक्षात ठेवा, जर माझं नाव रेशन कार्डावरनं काढलं तर तुमचं रेशन कार्डाचं काम होणारच नाही. तर मला आता सांगा, तुम्ही ज्या घरात राहता असं तुम्ही म्हणताय, ते घर तुमचंच आहे कशावरून? हो, आम्ही त्या घरात राहतोय. असं कसं? मग मी 2 दिवस मालवणी किल्ल्यात जाऊन राहिलो होतो, मग तो किल्ला काय माझा झाला का काय? पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तू तुझ्या भवितव्याचा विचार कर. हे पण बरोबर आहे. असं काय करता? आम्ही तिथे राहतोय म्हणजे ते घर आमचं नसेल? आणि आम्ही असे दुसऱ्याच्या घरात कशाला राहू? का नाही ठेवून घेणार? मध्ये मुंबईमध्ये सर्कस आली होती, तेव्हा 4 जोकरांना मी माझ्या घरात भाड्याने ठेवलं होतं. तसंच तुम्हाला कुठेतरी भाड्याने ठेवलं असेल ना, मग तुम्हाला आम्ही काय रेशन कार्ड द्यायचं? आम्ही भाड्याच्या घरात राहत नाही. हा, मग तुम्ही अतिक्रमण केलं असेल त्या घरावर. ओ, आम्ही काय नाग आहोत का आयत्या बिळावर जायला? वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. आम्ही नाग नाही, आम्ही पंत. नाग आमच्या 2 बिळं पुढे राहतात, 2 घरं पुढे राहतात ते. ठीक आहे, तुम्ही अतिक्रमण केलं नाहीये असं तुम्ही म्हणताय, तर मी मान्य करतो. पण मग ते घर अनधिकृत नाहीये कशावरून? आता हे काय नवीन? असू शकतं ते घर अनधिकृत असू शकतं. हे बघा, ते जर घर अनधिकृत असतं तर आधी आमचं जे पुरात वाहून गेलं ते रेशन कार्ड आहे ना, ते तरी आम्हाला मिळालं असतं का? ते नाही मला माहिती, पण ते घर अनधिकृत नाहीये याचा पुरावा काय आहे? आमचं घर अनधिकृत. हा? काय प्रॉब्लेम काय आहे? एवढ्या अनधिकृत झोपडपट्ट्या असतात, तिथल्या लोकांना देताना रेशन कार्ड, आणि आमचं घर 2005 नाही 1975च्या आधीपासून आहे. आणि मुळात आमचं घर अनधिकृत नाहीच आहे हो. ठीक आहे, पण त्याचा पुरावा आणा. घराचे पेपर जाणावे लागतील. वहिनी, तुम्ही ना माझं बोलण्याचं स्किल मला वापरू दिलं नाही तर आत्ता काम झालं असतं. तू जर अजून जास्त बोलला असतास ना, तर आपलं कार्ड 7 जन्मात झालं नसतं. होणार. मी सांगतो ना तुम्हाला, तुमचं काम होणार म्हणजे मग होणारच. तुम्ही कोण? मी हितेश दलाल. ह्या रेशनिंग ऑफिसमध्ये माझी सॉलिड वट आहे. मग मी तुमचं काम करून देऊ शकतो. आमचं काम आम्ही करू. चल रे. अहो रेशनिंग कार्डाचं काम आहे ते असं तुमच्याकडून नाही होणार. कशाला पनवती लावता उगाच? अहो पनवती नाही लावत आहे, मी खरं तेच सांगतोय. अहो रेशन कार्ड बनवणं सोपं नाही. तुमचं जर का रेशन कार्ड बनलं नाही ना, तर मग तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार. तुम्ही या देशाचे नागरिक नाही हे सिद्ध होणार. मग तुम्हाला बोटीतून या देशातून तडीपार केलं जाणार. दुसऱ्या देशातले पोलीस तुम्हाला समुद्र चाचे म्हणून अटक करणार. आपल्या देशात समुद्र चाच्यांना काही करत नाहीत, पण दुसऱ्या देशात थेट गोळी घालतात. एका रेशन कार्डापायी तुमचा जीव जाऊ शकतो. अहो, तुम्ही कुठून कुठे पोहोचलात? आम्हाला तर डायरेक्ट वरच पोहोचवलं. अहो असं काय करताय? मी खरं तेच सांगतोय. एक मिनिट, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही या देशाचेच नागरिक आहोत. आमचं ना जुनं रेशन कार्ड हरवलंय, म्हणून आम्हाला नवीन करायचंय. काय रे? अच्छा असं आहे होय. कसं आहे मॅडम, नव्या लोकांसाठी नवीन कार्ड असतं. तुम्हाला डुप्लिकेट कार्ड काढायचंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या रेशनिंगच्या दुकानात जा, तिकडनं तुमच्या जुन्या रेशनिंग कार्डाचा नंबर घेऊन या, तो मला द्या. त्याच्याबरोबर 5,000 रुपये पण द्या. मी तुमचं कार्ड बनवून देतो. जमणार नाही. मी तुम्हाला 1 रुपया देणार नाही.
त्यापेक्षा मी जाऊन जुन्या रेशन कार्डचा नंबर घेऊन येते आणि स्वतःचं रेशन कार्ड स्वतः बनवते. मॅडम मी तुम्हाला एवढी चांगली आयडिया दिली, मोबाईलचं 99 रुपयाचं रिफिल तरी करा. फोन दे. हॅलो हॅलो, पंत रेसिडेन्स. हा एक काम करा ना, मला जरा जुन्या आपल्या रेशन कार्डचा नंबर दे. हा मी लिहून घेते. अगं पटकन सांगाल तू काय माझ्या मोबाईलचा नंबर आहे का? हे बघ पुराच्या पाण्यात रेशन कार्ड वाहून गेलं, त्याच्यावर नंबर पण गेला. दे कुठला तरी नंबर ठोकून. अरे काय तुम्ही एवढ्यात आलात पण? हो नंबर आहे. हा कसला नंबर आता? ते आमचं पुरात वाहून गेलेलं कार्ड त्याचं रेशन आहे. रेशनचा नंबर कार्ड आहे. एक मिनिट, आमचं पुरात जे रेशन कार्ड वाहून गेलं होतं ना त्याचा नंबर आहे. हे फायनल झालं तुमचं? मग या नंबरचं काय मी आता श्राद्ध घालू? नाही नाही, आता आम्हाला नवीन रेशन कार्ड द्या ना. नवीन नाही, त्याला डुप्लिकेट म्हणतात, ते आम्हाला द्या. आणि काय हो, म्हणजे इतकी सोपी आयडिया होती तर आधी का नाही सांगितलं आम्हाला? त्याचं काय झालं माहिती का, गेले कित्येक दिवस आमच्या ऑफिसात नवीन असं काही घडलंच नाही ना, आणि तुम्ही म्हणालात नवीन कार्ड द्या, म्हणून मी काही म्हणालच नाही. मग आता नवीन कार्ड द्या. असं असं देते. इथं काय आम्ही झेरॉक्सचं मशीन टाकलंय का? आता तुम्हाला अर्ज करायला लागणार. अर्ज करून कसा चालेल साहेब? जुनं कार्ड हरवलंय ना, त्याची एनसी करावी लागेल. त्या एनसीने काय होणार? त्यांना त्यांच्या घराचे पेपर्सही आणायला लागतील. आणखीन एक, घरात जेवढी म्हातारी माणसं आहेत ना त्या सर्वांची सिनियर सिटीजनची कार्ड लागतील. आणि आजी सासऱ्यांचं जर नाव कमी करायचं असेल ना तर डेथ सर्टिफिकेट लागतं. आणि तुमचं नाव ऍड करायचं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट लागेल. आणि हे बऱ्याच गोष्टी आहेत बघा. काय वहिनी, मला वाटलं सगळी तयारी तुम्ही नीट केली असेल म्हणून. अरे, सगळी तयारी नीटच केली होती मी. काय नीट केली होती? डेथ सर्टिफिकेट कुठे आहे? आता मला काय माहिती डेथ सर्टिफिकेट लागणार आहे. अरे वा, आजोबांचं नाव कसं कट करणार होता? एक काम कर ना, पटकन घरी जा आणि आजोबांचं डेथ सर्टिफिकेट आणि आमचं मॅरेज सर्टिफिकेट दोन्ही घेऊन ये. वा, ते पण विसरलात का तुम्ही? तुला काय वाटलं त्या पळसुलांच्या इथनं पटकन का निघून आले मी? जा ना प्लीज. जा ना प्लीज, मला काही दुसरे कामधंदे नाहीत का? जा ना प्लीज. कामधंदे नाही येत म्हणून तर आणलं ना माझ्या बरोबर. मी तुम्हाला सपोर्ट म्हणून आलोय, माझा अपमान करून घ्यायला नाही. माझं नाव अभिमान आहे, अभिमान. अरे अभिमान नावाच्या माणसाचा अपमान, शी किती घाण दिसत काय. बरं मी तुला विनंती करते, हात जोडते, प्लीज जाऊन घेऊन ये ना सगळं. असं बोलावं. तुम्हाला माहितीये मी नोकरी वगैरे का करत नाही म्हणून? कारण तुला नोकरी मिळतच नाही. 100 नोकऱ्या आल्या होत्या, मी लाथाडल्या सगळ्या. हो कारण ही नोकरी म्हटलं की प्रवास बिवास आला. हो, मग त्याचं काय झालं? मला अजिबात आवडत नाही. माझ्या कुंडलीत राजयोग लिहिलाय, राजयोग. पैसे तर आमच्याकडनं मागत असतो. ते मला मिळतात, यालाच तर म्हणतात ना राजयोग. हे सर्टिफिकेट वगैरे आणणं माझी कामं नाही. तर काय करूया, एक काम कर, हा तू फोन कर आई बाबांना आणि सांग फॅक्स करायला. हे सोपं आहे जास्त. हा हे मस्त, हे मला आवडलंय, कारण याच्यात आळस आहे, आळस. आणि हा राजयोगाला शोभणार आहे नाही का? चला फोन लावा घरी. माझा बॅलन्स संपलाय. हा मिला तुझा राजयोग आहे. हे बघा, हा माझा प्रॉब्लेम नाही, कंपनीचा प्रॉब्लेम. ठीक आहे, एक काम करू बाबा, तू फोन लाव घरी. घे 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 चल, घे, चल. काय माणसं आहेत यार, फोनच उचलत नाहीयेत. आता परत यावं लागणार. परत यावं लागेल. मी म्हंटल होतं ना तुमचं काम पटकन वाहणारच नाही. काय बोला तू? होणार नाही. अंगावर यायचं नाही. अरे आपण अनुभवाचे बोलतोय. हे बघा ताई, तुमचं काम जर पटकन करायचं असेल ना तर थोडासा खर्च करावा लागेल. बोला, आहे का तयारी? अजिबात नाही. उलट या देशात कुठलंही काम पैसे चारल्याशिवाय होऊ शकत नाही, हे मला आता खोटं सिद्ध करायचं.